मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठकीला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे देखील उपस्थित आहेत। कालच्या दिल्लीतील बैठकीनंतर आता लोकसभा जागांच्या फॉर्म्युल्याबाबत आज महत्त्वाची बैठक पार पडते। दरम्यान आज रात्रीपर्यंत महायुतीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आता सध्या बैठक आहे। देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित आहेत। महायुतीचा जागांचं वाटप आज अंतिम निर्णय होऊ शकतो। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत आहेत। आवेश, आज रात्रीपर्यंत महायुतीची यादी जाहीर होईल का? अजून कोणकोणते नेते उपस्थित आहेत? नक्कीच गिरीश, काल मध्यरात्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्याची बैठक झाली। किमान 1.5 तास ही बैठक झाली। त्यानंतर आज महाराष्ट्रात पुन्हा वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे हे वर्षावर दाखल झाले। गेल्या 15-20 मिनिटांपासून यांची बैठक चालू आहे, कारण की 27 मार्च हे पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे आज किंवा उद्या महायुतीला उमेदवार जाहीर करावे लागणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातारा आणि गडचिरोली या 2 जागेवर महायुतीमध्ये तिढा कायम आहे। कारण साताऱ्याची जागा राष्ट्रवादी लढण्यास इच्छुक आहे, पण तिथं उदयनराजे यांनी दावा केल्यामुळे कुठेतरी इथं तिढा एक निर्माण झालेला आहे। आणि दुसरा आहे गडचिरोली जागी बाबाराम आत्राम यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादी मागत आहे, पण बीजेपीची मागणी आहे की बाबाराम आत्राम यांना भाजपकडून लढावं। आणि गेल्या 15-20 मिनिटात यावर चर्चा होईल। आज संध्याकाळी 1 ते 1.5 तास हे बैठक चालेल। महायुतीतील नेते यावर चर्चा करेल, कुठला उमेदवार कुठे द्यायचा आणि कुठला राष्ट्रवादी किती जागा सोडायच्या हे काल अमित शहा यांनी सांगितले आहे। त्या संदर्भात आता वर्षावर बैठक चालू आहे। एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या उमेदवार आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर करण्याची शक्यता आहे। आणि आवेश, काल राजधानी दिल्लीमध्ये उदयनराजे भोसलेंनी अमित शहांची भेट घेतली होती। फडणवीस दिल्लीमध्ये होते। राजधानी दिल्लीत सगळी खलबतं झालेली आहेत। मात्र पुन्हा एकदा आता वर्षा निवासस्थानी ही बैठक होते, खलबतं होत आहेत। अजित पवारांना साताऱ्याच्या बदल्यात दुसरी जागा मिळणार अशी देखील चर्चा होते, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच गिरीश, सातारी जागा राष्ट्रवादी इच्छुक आहे, पण एकनाथ शिंदे असं देवेंद्र फडणवीस यांचे पण काही जागेवरती तिढा कायम आहे। पण साताऱ्याच्या जागी जर पाहिजे असेल तर धाराशिव जागा सोडायला भाजप तयार आहे, पण सातारा जागा हे उदयनराजे यांना द्यावं यासाठी भाजपची मागणी आहे। आता या बैठकीत तोडगा निघेल। जर सातारी जागा उदयनराजे यांना गेली तर धाराशिव किंवा परभणी जागा हे अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे। आणि गडचिरोलीची पण तिढा कायम आहे बाबा आत्रमसाठी। भाजपची इच्छा आहे की बाबा आत्रम यांनी आमच्याकडून निवडणूक लढावी, तर अजित पवार गटाची मागणी आहे की राष्ट्रवादी चिन्हावर बाबा आत्रम यांनी गडचिरोली लोकसभा निवडणूक लढवायला पाहिजे अशी मागणी आहे। या बैठकीतून ती तिढा सुटण्याची शक्यता आहे। निश्चित आवेश, वर्षा निवासस्थानी काय खलबतं होत आहेत, बैठकी झाल्यानंतर देखील आम्ही तुमच्याशी संवाद साधू। तुर्तास तुम्ही जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।